सायन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, जे बऱ्यापैकी आपल्याला माहीत पण आहे, एकदा रिव्हिजन होईल त्या कारणाने. परत आपण सुरुवात करूया तर युनिट सर्कल पासूनच करूया. चुकलं का? मग असं काहीतरी सर्कल आहे ज्याच्यामध्ये पी पॉइंट आहे, ए कॉमा बी, आणि मग ओरिजिन पासून हे डिस्टन्स असं काहीतरी आहे. आणि जर हा एम असेल तर कोणतं डिस्टन्स ए असेल आणि कोणतं डिस्टन्स बी असेल. पी पॉइंटचे कोऑर्डिनेट आहेत ए कॉमा बी. पी पासून एक्स ॲक्सिसवरती परपेंडिक्युलर घेतलं आणि वाय ॲक्सिसवर किंवा एक्स ॲक्सिसवर पी एम आणि ओ एम ह्याच्यातले कोणती व्हॅल्यू ए असेल आणि कोणती व्हॅल्यू बी असेल. सांगा पटकन, इथे परपेंडिक्युलर आहे. एक्स कोऑर्डिनेट ए आहे ना आणि वाय कोऑर्डिनेट बी आहे, बरोबर. मग ए कोणतं डिस्टन्स असेल? हॉरिझॉन्टल डिस्टन्स आपण असं म्हणूया, इथे पण घेतो मी परपेंडिक्युलर ओ एन म्हणूया. तर कोणतं डिस्टन्स ए असेल, कोणतं डिस्टन्स बी असेल? हे ए असेल आणि हे बी असेल. आणि आपल्याला माहिती आहे हा पॅरलोग्राम आहे की ए असेल किंवा रेक्टँगल आहे, हे पण काय असणार आहे? ए असणार आहे, बरोबर. आपण याचा विचार वरच्याचा नको करायला, या ट्रायंगल मध्येच बघूया. समजा हा अँगल जर थिटा असेल आणि महत्वाचं काय आहे, युनिट सर्कल आहे. हे आता आपण शक्यतो परत नाही बघणार आहे, आपण 2-3 वेळा बघितलेलं आहे. रेग्युलरला पण पाहिलंय आणि मग टॉपिक ट्रिग्नोमेट्री स्टार्ट झाला तर त्यावेळेस पण पाहिलंय. त्यामुळं आता हे शेवटचंच म्हणूया. युनिट सर्कलमध्ये रेडियस किती असते? 1 असते, म्हणजेच ही आरची व्हॅल्यू 1 येणार आहे. आणि मग कॉस थिटा काय येईल? कॉस थिटा आणि साइन थिटा. कॉस थिटा काय मिळेल आणि साइन थिटा काय मिळेल? हां, कॉस थिटा म्हणजे ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेन्यूस, म्हणजे ए आपण डायरेक्ट ए अपॉन 1 लिहिलं तर कळेल. आणि साइन थिटा काय असेल? अपोजिट साईड अपॉन हायपोटेन्यूस, म्हणजेच बी अपॉन आरची व्हॅल्यू 1 आहे, त्यामुळे मग बी अपॉन 1. थोडक्यात ए काय आला? कॉस थिटा आला आणि बी काय आला? साइन थिटा आला, बरोबर. ए इज इक्वल टू कॉस थिटा आणि बी इज इक्वल टू साइन थिटा. म्हणून आपण मग पी पॉइंटचे कोऑर्डिनेट कसे घेतो? तर पीचा एक्स कोऑर्डिनेट काय घेतो? कॉस थिटा, आणि वाय कोऑर्डिनेट काय घेतो? साइन थिटा. ठीक आहे. आता हा पी पॉइंट फर्स्ट क्वाड्रंटमध्ये, समजा आपल्याला माहिती आहे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये दोन्ही कोऑर्डिनेट काय असतात? पॉझिटिव्ह असतात. सेकंड क्वाड्रंटमध्ये, हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, त्यामध्ये दोन्ही कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असतात. सेकंडमध्ये हा एक्स आहे, इकडे एक्स डॅश आहे, म्हणजे निगेटिव्ह एक्स कोऑर्डिनेट आहे. हा वाय आहे आणि हा वाय डॅश आहे, म्हणजे खाली वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे. म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह येतोय आणि एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह येतोय, म्हणजेच एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह, वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह. त्यानंतर थर्ड क्वाड्रंटमध्ये एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे, वाय ॲक्सिस पण निगेटिव्ह आहे. त्यानंतर फोर्थ क्वाड्रंटमध्ये एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे आणि वाय कोऑर्डिनेट काय? निगेटिव्ह. आता आपण पाहिलं एक्स कोऑर्डिनेट म्हणजे काय? कॉस थिटा आणि वाय कोऑर्डिनेट म्हणजे साइन थिटा. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये दोन्ही पॉझिटिव्ह आहेत, याचा अर्थ काय पॉझिटिव्ह आहे? कॉस थिटा पण पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह म्हणजे काय? ग्रेटर दॅन 0. आणि साइन थिटा पण पॉझिटिव्ह आहे, बरोबर आहे. सेकंडमध्ये काय येणार? एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे, वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे. म्हणजे जर अँगल हा पी पॉइंट असा मूव्ह केला, मी इथे घेतला, म्हणजेच थिटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये मिळेल?
थिटा कोणत्या क्वाड्रंटमध्ये येईल? सेकंडमध्ये. आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये जर थिटा असेल तर त्याचा कोणता कोऑर्डिनेट निगेटिव्ह येणार? हां, कॉस थिटा निगेटिव्ह येणार. इथे कॉस थिटा काय येणार? निगेटिव्ह म्हणजे लेस दॅन 0. आणि साइन थिटा काय येणार? पॉझिटिव्ह येणार. बरोबर आहे. साइन थिटा म्हणजे वाय कोऑर्डिनेट. तसं थर्ड क्वाड्रंटमध्ये दोन्ही निगेटिव्ह आहे. म्हणजेच हा पी पॉईंट जर थर्ड क्वाड्रंटमध्ये असता तर त्याचा कोणता कोऑर्डिनेट निगेटिव्ह आला असता? तर दोन्ही सुद्धा. म्हणजेच कॉस थिटा पण निगेटिव्ह लेस दॅन 0 आणि साइन थिटा पण लेस दॅन 0. हे कळतं आहे. त्यानंतर शेवटचा फोर्थ क्वाड्रंटमध्ये एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आहे आणि वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह आहे. एक्स कोऑर्डिनेट म्हणजे काय? कॉस थिटा. म्हणजे हा जर अँगल फोर्थ क्वाड्रंटमध्ये असता तर कोणता कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आला असता? एक्स कोऑर्डिनेट. म्हणजेच कॉस थिटा ट्रिग्नोमेट्रिक रेशो पॉझिटिव्ह असतो आणि त्याच वेळेस साइन थिटा काय येणार? निगेटिव्ह येणार. बरोबर. अँडची कंडिशन पाहिजे ना इथे, दोन्हीचं इंटरसेक्शन येणार. ठीक आहे. आता मग याच्यावरून आपल्याला माहिती आहे टॅन थिटा म्हणजे काय? तर साइन थिटा अपॉन कॉस थिटा. बरोबर. आणि मग इथे साइन आणि कॉस दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. म्हणजेच ते डिवाइड केल्यावर साइनला कॉसने डिवाइड केल्यावर इथे टॅन पण काय येणार आहे? पॉझिटिव्ह येणार. बरोबर. इथे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये टॅन किंवा सेम लिहितो. ठीक आहे. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये टॅन काय येणार? टॅन थिटा पॉझिटिव्ह येणार. सेकंडमध्ये सांगा, सेकंडमध्ये कोण पॉझिटिव्ह आहे कोण निगेटिव्ह आहे? कॉस थिटा निगेटिव्ह आहे, साइन थिटा पॉझिटिव्ह आहे. म्हणजे टॅन थिटा काय येणार? साइन पॉझिटिव्ह आणि कॉस निगेटिव्ह. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असेल तर त्यांचा रेशो काय होतो? डिव्हिजन काय येते? निगेटिव्ह येते. म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये टॅन आपण बघतोय, आपल्याला माहिती आहे STC रूल चांगला माहिती आहे, पण आपल्याला हे पण माहीत पाहिजे की इथे का सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशो पॉझिटिव्ह येतात, इथे कोण का निगेटिव्ह येतात. टॅन थिटा काय आला? लेस दॅन 0 आला. त्यानंतर साइन निगेटिव्ह आहे, कॉस निगेटिव्ह आहे. म्हणजेच निगेटिव्ह डिवाइड बाय निगेटिव्ह म्हणजे टॅन पॉझिटिव्ह येणार. म्हणून थर्ड क्वाड्रंटमध्ये साइन आणि कॉस दोन्ही निगेटिव्ह असून सुद्धा कोण पॉझिटिव्ह आहे? टॅन थिटा पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर फोर्थ क्वाड्रंटमध्ये काय पॉझिटिव्ह आहे? कॉस पॉझिटिव्ह आहे आणि साइन निगेटिव्ह आहे. म्हणजे रेशोमध्ये कॉस पॉझिटिव्ह आहे, साइन निगेटिव्ह आहे. डिव्हिजनमध्ये एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असेल तर डिव्हिजन काय येते? निगेटिव्ह येते. म्हणजे फोर्थ क्वाड्रंटमध्ये टॅन काय येणार? निगेटिव्ह येणार. आणि जर टॅन निगेटिव्ह आहे तर टॅनचा रेसिप्रोकल पण काय असणार आहे? निगेटिव्ह असणार आहे. म्हणजे फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉट पण काय असणार आहे? निगेटिव्ह असणार आहे. आणि टॅन पॉझिटिव्ह असेल तर कॉट पण काय असणार आहे? पॉझिटिव्ह असणार आहे. इथे टॅन निगेटिव्ह आहे म्हणजे कॉट निगेटिव्ह येणार आहे. इथे टॅन पॉझिटिव्ह आहे म्हणजे कॉट पॉझिटिव्ह असणार आहे. ठीक आहे. हे झालं टॅन आणि कॉट बद्दलचं. तसं साइनचा रेसिप्रोकल काय? शबाश, कोसेक. साइन इथे काय आहे? पॉझिटिव्ह आहे. म्हणजे साइनचा रेसिप्रोकल पण काय असणार आहे? कोसेक पण पॉझिटिव्ह असणार आहे. इथे कॉस काय आहे? पॉझिटिव्ह आहे. म्हणजे कॉसचा रेसिप्रोकल काय? सेक. सेक थिटा पण काय असेल? पॉझिटिव्ह असेल. इथे दिसते का रेड कलर? हा. इथे साइन पॉझिटिव्ह आहे, कॉस निगेटिव्ह आहे. साइनचा रेसिप्रोकल काय? कोसेक. कोसेक थिटा काय असेल इथे? साइन पॉझिटिव्ह आहे म्हणजे कोसेक काय असेल? कोसेक पण पॉझिटिव्ह असेल. इथे सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस निगेटिव्ह आहे म्हणजे कॉसचा रेसिप्रोकल निगेटिव्ह नंबरचा रेसिप्रोकल निगेटिव्हच असतो. म्हणजे सेक पण काय येईल? निगेटिव्ह येईल. थर्ड क्वाड्रंटमध्ये साइन पॉझिटिव्ह आहे का कॉस पॉझिटिव्ह आहे? दोन्ही पण निगेटिव्ह आहेत. म्हणजे त्यांचे रेसिप्रोकल कोसेक आणि कॉट पण काय असणार? कोसेक थिटा निगेटिव्ह असणार आणि कॉट थिटा पण काय असणार? निगेटिव्ह असणार. बरोबर आहे का? त्यानंतर सॉरी काय कोसेक आणि काय? सेक. सेक थिटा पण काय असणार? निगेटिव्ह असणार. बाकी बरोबर आहे का?
इकडचं आहे. बर, इथे कॉस पॉझिटिव्ह आहे का साईन निगेटिव्ह आहे? कॉस पॉझिटिव्ह आहे म्हणजे त्याचा रेसिप्रोकल सेक काय असणार? पॉझिटिव्ह असणार. आणि साईन पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे म्हणजे कोसेक काय असणार? निगेटिव्ह असणार. आणि मग याच्यामधून कन्क्लुजन काय? तर कुठला कलर घेऊया आता? जास्त कलर आता ठेवलेच नाहीत मी. हां, कन्क्लुजन काय? तर इथे सगळेच्या सगळे काय आहेत? पॉझिटिव्ह आहेत. इथे कोण पॉझिटिव्ह आहे? साईन आणि कोसेक हे दोघंच पॉझिटिव्ह आहेत, बाकीचे सगळे निगेटिव्ह आहेत. इथे कोण पॉझिटिव्ह आहेत? टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आहेत, बाकीचे सगळे निगेटिव्ह आहेत. फोर्थ क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह आहे? कॉस आणि सेक पॉझिटिव्ह आहेत, बाकीचे सगळे निगेटिव्ह आहेत. कारण काय? तर हा सगळा खेळ जो आहे तो याच्यावर आहे, क्वाड्रंट वरती. किंवा मग आपल्याला माहिती आहे हे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट जे आहेत ते म्हणजे कॉस थिटा आणि साइन थिटा आहेत. म्हणून एक छोटीशी छानशी फिगर काढताय, त्याच्यामध्ये हे सगळं लिहिताय एकदा. परत आपण याच्याकडे अजिबात बघायचं नाही. याला कुठला रूल म्हणतो आपण? ASTC रूल, बरोबर आहे? हां, मग इथे साइन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हेडिंग लिहा आणि तिथे ब्रॅकेटमध्ये ASTC रूल पण लिहिलं तर चालेल. ASTC रूल. म्हणजेच फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल पॉझिटिव्ह, सेकंडमध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह, थर्डमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह, आणि फोर्थमध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह. हां, एक हां ठीक आहे, ह्याच्यावरून काही गोष्टी बघूयात. हे फक्त पॉझिटिव्ह निगेटिव्हचं झालं. अजमेरा काय वाचतंय? दिसतं ना? बाकीच्यांना दिसतंय का? तुझा व्हिडिओ पण मला ब्लर दिसतोय, म्हणजे रेंजचा प्रॉब्लेम आहे का? बाकीच्यांना क्लिअर दिसतंय? लेफ्ट वन परत जॉईन करताय देवानी आणि मग गेली. हां, काय 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 ते डाऊट ना आपण एक मिनिट आपण ते डाऊट हां कशातले डाऊट आहेत नक्की? MCQ मधले का प्रूव्ह द फॉलोइंग मधले? दोन्हीतले पण आहेत. पण तुम्हाला हिंट पण पाठवली होती, मग हिंट वरून काय नाही लक्षात येत नाहीये का सोल्युशन? काय काय तुम्हाला माहितीये का? तुमचे जर 25 मधले 10 झाले ना तर खूप चांगली तयारी झाली. 3 का 10? हां, मग चांगली तयारी झाली तुम्हाला, म्हणजे मॅथ्स कळायला लागले. आणि बाकीचे म्हणजे थोडेसे लेवल त्या क्वेश्चनचे हार्डच होते.
आपण काय करूया, सॅटर्डे संडेला दोन्हीपैकी एक दिवस एक लेक्चर घेऊ ज्याच्यामध्ये तुम्ही त्याचे डाऊट विचारताल. बरोबर. सॅटर्डेला घेऊ किंवा संडेला घेऊ. तसे मला फ्रायडेला आठवण करा. हा, देवयानी दिसतंय का क्लिअर? बरं, फोटो पाठवलाय मी बोर्डचा ग्रुपवरती बघा. झालं का? आता ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या व्हॅल्यू कशा इन्क्रीज किंवा डिक्रीज होतात ते बघायचं आपल्याला प्रत्येक क्वाड्रंटमध्ये. झालं का? झालंय सगळ्यांचं. देवयानी, श्वेता झालेलं आहे. अजमेरा, बर फोटो पाठवलाय त्याच्यामध्ये बघून लिहा. नंतर लिहिलं तरी चालेल, आत्ता लिहिलं तरी चालेल. हां, कॉस झिरोची व्हॅल्यू काय? कॉस झिरो पटकन. हा,
कॉस झिरो, कॉस झिरो. आवाज क्लिअर येत नाही का माझा? हा, आवाज क्लिअर येतोय का माझा? तुमच्या स्पीकरचा आवाज वाढवा की थोडा. हा, बघा, लक्ष द्या. कॉस झिरोची व्हॅल्यू 1 आणि साइन झिरोची व्हॅल्यू 0. काय करूया, एवढ्यामध्ये बसूया. सर्कल आहे आपलं नेहमीचं आवडतं युनिट सर्कल, आणि त्याचा ओरिजिन पासून जर युनिट सर्कल आहे तर रेडियस 1 आहे. म्हणजेच याचा हा कोऑर्डिनेट काय असतो? एक्स कोऑर्डिनेट 1 आणि वाय कोऑर्डिनेट 0. माहिती आहे आपल्याला? हां, एक्स कोऑर्डिनेट 1, वाय कोऑर्डिनेट 0. याचा एक्स कोऑर्डिनेट किंवा ह्याचे कोऑर्डिनेट काय असतो? -1, 0. इथे 0, 1 आणि इथे 0, -1. ठीक आहे. आणि मग अँगल जो आहे इथे किती असतो? 0. इथे किती? काय घेऊया? 90 रेडियनमध्ये घेऊया का डिग्रीमध्ये घेऊया? कोणता आवडेल तुम्हाला? रेडियनची सवय लावूया आपण आता. सांगा इथला अँगल. इथे पाय, इथे 3π/2 आणि इथे 2π. एक रोटेशन पूर्ण केल्यावर 2π येतो. सुरुवातीला इनिशियल अँगल 0 असतं. ठीक आहे. आता इथे ही 1 म्हणजे कोणता कोऑर्डिनेट आपण पाहिला होता? हा पी पॉईंट असेल आणि हा थीटा असेल, तर ह्याचा एक्स कोऑर्डिनेट ए असेल आणि वाय कोऑर्डिनेट बी असेल, तर ए म्हणजे काय असतो? कॉस थीटा आणि बी म्हणजे असतो साइन थीटा. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट कॉस असतो, वाय कोऑर्डिनेट साइन असतो. तसा इथे अँगल किती आहे? 0 आहे. म्हणजेच कशाची व्हॅल्यू 1 येणार? कॉस 0ची व्हॅल्यू किती? 1 आणि साइन 0 किती? 0. ठीक आहे. तसं इथे कॉस π/2 किती? एक्स कोऑर्डिनेट कॉस π/2 किती? 0 आणि साइन π/2 किती? 1. तसा कॉस पाय किती? कॉस पाय -1 आणि साइन पाय किती? 0. कॉस 3π/2 किती? कॉस 3π/2 आणि साइन 3π/2 -1 आणि कॉस 2π. इथे 2π अँगल आहे, म्हणजे कॉस 2π ची व्हॅल्यू 1 आणि साइन 2π ची व्हॅल्यू 0. म्हणजे कॉस 2π ची व्हॅल्यू कॉस 0च्या इक्वलच असते. 0 आणि 2π एकाच ठिकाणी असतो आणि साइन 0 आणि साइन 2π ची व्हॅल्यू पण सेम असते. ठीक आहे. आता फर्स्ट क्वाड्रंट जो आहे तो कितीपासून कितीपर्यंत आहे? फर्स्ट क्वाड्रंट 0 to π/2. 90 नाही, आता π/2. 0 to π/2 फर्स्ट क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट π/2 to π. थर्ड क्वाड्रंट π to 3π/2 आणि फोर्थ क्वाड्रंट 3π/2 to 2π. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का? आपल्याला सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशो, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स हे प्रत्येक क्वाड्रंटमध्ये कसे चेंज होतात, इन्क्रीज होतात का डिक्रीज होतात, आणि मग कुठून कुठे इन्क्रीज होतात किंवा डिक्रीज होतात. 1 किंवा मी फक्त 1 2 3 4 लिहितो. 1 2 3 आणि 4. म्हणजेच हे 4 क्वाड्रंट आहेत. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. ठीक आहे. याच्यामध्ये
कोणते ट्रिग्नोमेट्रिक रेशो बघायचे आहेत आपल्याला या क्वाड्रंटमध्ये? सगळे. म्हणजे सुरुवात करूया आपण साइन थिटाचं काय होतं, त्यानंतर कॉस थिटा, त्यानंतर टॅन, त्यानंतर कॉट घेऊया कॉट, त्यानंतर सेक आणि कोसेक. ठीक आहे. शेवटचा. ठीक आहे. आता आपल्याला साइन आणि कॉसच्या तर व्हॅल्यू कळाल्या. टॅनची सांगा, टॅन 0 ची व्हॅल्यू काय येणार? टॅन इथे लिहितो मी, टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. तोंडी डिवाइड करायचं आणि टॅनची व्हॅल्यू सांगायची. टॅन 0 इज इक्वल टू साइन 0 अपॉन कॉस 0, म्हणजे 0 अपॉन 1 0. टॅन 0 0. टॅन π/2 सांगा. टॅन π/2 म्हणजे साइन π/2 अपॉन कॉस π/2, म्हणजेच 1/0. 1/0 नॉट डिफाईन. बरोबर, इन्फिनिटी घेऊया, चालेल. टॅन π/2 इन्फिनिटी. त्यानंतर टॅन पाय काय येणार? टॅन पाय साइन पाय अपॉन कॉस पाय. साइन पाय किती आहे? 0 अपॉन कॉस पाय -1. 0 अपॉन -1 0. 0 ला कशाने डिवाइड केलं तरी 0च येतं. टॅन पाय 0. टॅन 3 π/2. टॅन 3 π/2 साइन अपॉन कॉस, म्हणजेच -1/0 इन्फिनिटी. इन्फिनिटी पॉझिटिव्ह इन्फिनिटी का निगेटिव्ह इन्फिनिटी? कशावरनं? बर, हे गंमत काय माहिती आहे? गंमत काय माहिती आहे? एकाच ठिकाणी पॉझिटिव्ह पण आहे निगेटिव्ह पण आहे. कसं? तर टॅन आहे, हे कोणता क्वाड्रंट आहे? थर्ड. थर्ड मध्ये टॅन काय असतो? पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? थर्ड मध्ये पॉझिटिव्ह असतो आणि इकडे टॅन काय असतो? फोर्थ मध्ये निगेटिव्ह असतो. म्हणजे थर्ड क्वाड्रंट मध्ये तुम्ही इकडून जर निगेटिव्ह वाय ऍक्सिस कडे गेला 3 π/2 कडे, म्हणजे 270 डिग्री कडे गेला. कुठून? 180 कडून 180 टू 270 गेला, तर ती व्हॅल्यू काय असते? निगेटिव्ह इन्फिनिटी असते. पण इकडून जर गेला या पद्धतीनं, म्हणजेच फोर्थ क्वाड्रंट मध्ये, ती काय येणार? पॉझिटिव्ह येणार. का? तर इकडे कोणत्या क्वाड्रंट मध्ये? फोर्थ क्वाड्रंट मध्ये टॅन काय असतो? पॉझिटिव्ह. म्हणजेच जस्ट 270 डिग्रीच्या राईटला, म्हणजे 271 डिग्री, ती कशाच्या जवळ असणार आहे? पॉझिटिव्ह इन्फिनिटी. आणि 270च्या आधी म्हणजे 269 269 डिग्री, हे काय असणार आहे? फोर्थ क्वाड्रंट मध्ये टॅन निगेटिव्ह असतो का पॉझिटिव्ह? निगेटिव्ह असतो. म्हणजेच तुम्हाला 270 डिग्री पासून 360 कडे जाताना टॅनची व्हॅल्यू इथे निगेटिव्ह इन्फिनिटी असणार का पॉझिटिव्ह इन्फिनिटी? हा. आणि याच्याऐवजी जर 180 डिग्री पासून 270 कडे जात असेल, तर मग इथे टॅनची व्हॅल्यू काय असणार? पॉझिटिव्ह. का? तर थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन काय असतो? पॉझिटिव्ह. कळतंय? आपल्याला टेबल तयार करताना अजून चांगलं लक्षात येईल. सगळ्या व्हॅल्यू झाल्या टॅनच्या. टॅन 0 0. टॅन π/2 किती? इन्फिनिटी. टॅन पाय किती? 0. टॅन 3 π/2 किती? इन्फिनिटी. आणि टॅन 0 किती? 0. आता टॅनचा रेसिप्रोकल काय असतो? कॉट. सांगा, कॉटची व्हॅल्यू काय येणार इथे? कॉट 0 इन्फिनिटी येणार. टॅनचा रेसिप्रोकल कॉट, म्हणजे टॅन 0 असेल तर कॉट इन्फिनिटी येणार. आणि इन्फिनिटीचा रेसिप्रोकल 0 असतो. म्हणजे टॅन π/2 जर इन्फिनिटी असेल तर कॉट π/2 काय येणार? 0. कारण 1/0 नॉट डिफाईन इन्फिनिटी, आणि 1/∞ काय? 0. बरोबर. सांगा, कॉट पाय काय येणार? टॅन पाय 0 आहे, म्हणजे कॉट पाय काय? इन्फिनिटी. आणि टॅन 3 π/2 इन्फिनिटी असेल तर कॉट 3 π/2
0. आणि मग tan 2π पण काय असणार आहे, 0 असणार आहे. tan 0 0 आहे म्हणजे tan 2π पण 0, cot 2π पण इन्फिनिटी असणार आहे. कारण 0 आणि 2π हे दोन्ही अँगल एकाच ठिकाणी येतात. ह्याच्यामध्ये काय अडचण आहे? शेवटचं सांगा आता. कशाची व्हॅल्यू? सेक आणि कोसेक. कॉसची व्हॅल्यू त्याचा रेसिप्रोकल सेक ना, सेक अगोदर घेऊया. सांगा सेक 0 काय येणार, कॉस 0 किती आहे? सेक 0 1. आणि कोसेक पण सांगा लगेच. कोसेक 0, साइन 0 किती आहे? 0. म्हणजे कोसेक 0, कोसेक 0 नॉट डिफाईन. ठीक आहे. हां, आता सेक π/2 सांगा. सेक π/2. कॉस π/2 किती आहे? 0. कॉस π/2 0 आहे. कॉसचा रेसिप्रोकल सेक, सेक काय येणार? नॉट डिफाईन. बरोबर. आणि कोसेक π/2, साइन π/2 किती आहे? 1. कोसेक π/2 ची व्हॅल्यू 1 असेल. शेवटचं इकडे सेकंड लास्ट, सेक पायची व्हॅल्यू सांगा पटकन. सेक पाय कॉस पाय किती आहे? -1. आणि -1चा रेसिप्रोकल काय असतो? -1. म्हणजे कॉस पाय जर -1 असेल तर सेक पाय सुद्धा काय येणार आहे? -1. आणि साइन कोसेक पाय काय? साइन पाय किती आहे? 0. साइन पाय 0 आहे म्हणजे कोसेक पाय काय? नॉट डिफाईन. आणि मग हे राहिलं का? हां, शेवटचं सांगा. 3π/2. सेक 3π/2 काय? कॉस 3π/2 काय आहे? कॉस 3π/2 0 आहे. म्हणजे सेक 3π/2 काय? नॉट डिफाईन. आणि शेवटचं कोसेक 3π/2 काय येणार? जागेत का सगळे? कोसेक 3π/2 काय येणार? -1. कळलं? आता तुमच्यासाठी प्रश्न इथून पुढे प्रश्न आता तुम्ही सांगणार आहे. प्रश्नांचं उत्तर फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड आणि फोर्थ मध्ये साइनची व्हॅल्यू इन्क्रीज होते का डिक्रीज होते, आणि कुठून कुठे इन्क्रीज होते आणि कुठून कुठे डिक्रीज होते. पहिल्यांदा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सांगा साइनची व्हॅल्यू. आता हे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये याचा अर्थ काय? 0 to 90 कडे जाताना फर्स्ट क्वाड्रंट कुठून कुठे? 0 to π/2 इन्क्रीज होते. कशाची व्हॅल्यू? साइनची. फ्रॉम कितीपासून कितीपर्यंत? 0 to 1. म्हणजे मी इथे इन्क्रीजेस फ्रॉम काय लिहिणार? 0 to 1. सेकंड क्वाड्रंट मध्ये सांगा. सेकंड मध्ये साइनची व्हॅल्यू किती होते? 1 ची 0 होते. म्हणजे डिक्रीजेस फ्रॉम π/2 टू पाय ना, अँगल π/2 टू पाय. सेकंड क्वाड्रंट डिक्रीजेस फ्रॉम 1 टू काय? 0. बरोबर आहे. थर्ड मध्ये सांगा. थर्ड मध्ये π/2 3π/2 π/2 3π/2 साइनचं बघतोय ना. 0 ची किती होते? -1 होते. म्हणजे इन्क्रीज होते का डिक्रीज होते? 0 ची -1 होते म्हणजे डिक्रीजेस फ्रॉम 0 to -1. आणि लास्ट फोर्थ क्वाड्रंट मध्ये सांगा साइनची व्हॅल्यू -1 आहे ती 0 झाली. -1 ची 0 झाली म्हणजे काय? इन्क्रीजेस फ्रॉम -1 to 0. लास्ट हे साइनचं झालं. कॉसचं सांगा. कॉसचं फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काय होणार? 0 to π/2 कडे जाताना 0 to 90 कडे. कॉस 0 ची व्हॅल्यू किती आहे? 1.
आणि कॉस 90 किती आहे 0. म्हणजेच 1 to 0 होते. म्हणजेच इन्क्रीज होते का डिक्रीज? डिक्रीजेस फ्रॉम 1 to 0. सेकंडमध्ये काय होत आहे कॉसचं? कॉस 90 किती आहे 0 आणि कॉस पाय किती आहे -1 ना. म्हणजे 0 ची काय होते -1. म्हणजेच इथे पण काय होते डिक्रीजेस फ्रॉम 0 to -1. त्यानंतर थर्ड क्वाड्रंट मध्ये -1 ची किती होते 0 होते. म्हणजेच काय होत आहे इन्क्रीजेस फ्रॉम -1 to 0. त्यानंतर फोर्थ मध्ये 0 ची काय होते 1 होते. 0 ची 1 होते. म्हणजेच ठीक आहे. हे जे आहे ते साइन आणि कॉसचं आपल्याला चांगलं क्लिअर आहे. प्रॉब्लेम कोणाचा आहे टॅन कॉट सेकोसेकचा. व्यवस्थित विचार करून सांगा. सगळ्या व्हॅल्यू इथे लिहिल्यात. दिसत नसतील तर विचार करा. टॅनचं सांगा. टॅन फर्स्ट क्वाड्रंट मध्ये इथे टॅन किती आहे टॅन 0 ची व्हॅल्यू 0 आणि टॅन 90 ची व्हॅल्यू इन्फिनिटी. बरोबर आहे. हां म्हणजे काय होते 0 ची इन्फिनिटी होते आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये दोन्ही पॉझिटिव्ह असतात म्हणून 0 ची प्लस इन्फिनिटी होते. बरोबर आहे. म्हणजेच इन्क्रीज होते का डिक्रीज? कारण 0 ची प्लस इन्फिनिटी पण होऊ शकते मायनस इन्फिनिटी पण होऊ शकते. इथे प्लस इन्फिनिटी होणार का मायनस? तर प्लस. का तर फर्स्ट क्वाड्रंट आहे सगळे पॉझिटिव्ह असतात म्हणून मग टॅन काय येणार आहे 0 ची प्लस इन्फिनिटी होते इन्क्रीज होते. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये टॅनची व्हॅल्यू इन्क्रीजेस फ्रॉम 0 to प्लस इन्फिनिटी. सेकंड क्वाड्रंट सांगा. विचार करून सांगा. सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन पॉझिटिव्ह असतो का निगेटिव्ह? टॅन निगेटिव्ह असतो सेकंड मध्ये. ठीक आहे. आता सेकंड क्वाड्रंट मध्ये जर टॅन निगेटिव्ह असतो आणि इथे व्हॅल्यू इन्फिनिटी आहे इथे किती होती टॅनची व्हॅल्यू 0 आहे. म्हणजेच इन्फिनिटी टू 0 होते. नंबर लाईन माहिती आहे तुम्हाला? नंबर लाईन वरती इथे 0 असतो. इथे काय असतं प्लस इन्फिनिटी आणि इथे काय असतो मायनस इन्फिनिटी. मला सांगा इन्फिनिटी टू 0 होत असेल तर या व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह आहेत? आणि मायनस इन्फिनिटी टू 0 असेल तर हे व्हॅल्यू काय आहेत निगेटिव्ह. म्हणजे इन्फिनिटी टू 0 होण्याच्या दोन कंडिशन आहेत. एक तर प्लस इन्फिनिटी टू 0 होणार किंवा मायनस इन्फिनिटी टू 0 होणार. कोणत्या क्वाड्रंट मध्ये आपण बघतोय? सेकंड मध्ये टॅन काय असतो निगेटिव्ह असतो. म्हणजे सगळ्या व्हॅल्यू इकडच्या असणार का इकडच्या असणार? निगेटिव्ह असणार. थोडक्यात मग इन्फिनिटी टू 0 होताना ती व्हॅल्यू निगेटिव्ह साइडनी 0 होणार का पॉझिटिव्ह साइडनी होणार? म्हणजेच टॅन काय होतो मायनस इन्फिनिटी टू 0. म्हणजेच डिक्रीज होतो का इन्क्रीज होतो सांगा? हा एकाने सांगितलं. अजून मायनस इन्फिनिटी टू 0 व्हॅल्यू होते याचा अर्थ इन्क्रीज होते का डिक्रीज होते? इन्क्रीज होते. कारण निगेटिव्ह हे माहिती आहे आपल्याला नंबर लाईन वरती 0 पेक्षा मोठ्या या व्हॅल्यू आहेत प्लस इन्फिनिटी कडे जाणार आहे आणि या व्हॅल्यू लहान आहेत. म्हणजे जसं नंबर लाईन वरती राईट साईडला जाऊ तशी व्हॅल्यू काय होते इन्क्रीज होते. मायनस इन्फिनिटी टू 0 होते म्हणजे काय होते इन्क्रीज होते. म्हणजेच इन्क्रीजेस फ्रॉम मायनस इन्फिनिटी टू 0. एवढं कळलं? म्हणजे इथे सांगा पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस वरती टॅनची व्हॅल्यू प्लस इन्फिनिटी आहे का मायनस इन्फिनिटी आहे? दोन्ही पण आहे. दोन्ही पण आहे. जर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आपण 90 कडे जात असेल 0 to 90 तर ती काय होणार आहे प्लस इन्फिनिटी. इथं बघितलं आपण प्लस इन्फिनिटी होते 0 to प्लस इन्फिनिटी फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये मात्र इन्फिनिटी टू 0 होते. पण कोणती इन्फिनिटी आहे
मायनस इन्फिनिटी टू 0 होते. का तर सेकंडमध्ये टॅन काय असतो, निगेटिव्ह असतो. म्हणजेच 90 डिग्रीला π/2 रेडियनला टॅनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, तर राईट साईडला पॉझिटिव्ह आहे आणि इकडे निगेटिव्ह आहे. दोन्ही पण आहेत. कळतंय का हे? कशी एका ठिकाणी दोन्ही पण असणार हे कळतंय का? बर, तुम्हाला हा मॅप तुमचा जगाचा नकाशा बघितलाय कधी? मला माहित नाही जगाचा नकाशा, तरी सुद्धा समजा मधला भाग आहे, वरती समुद्र आहे का खाली समुद्र आहे, का इकडे समुद्र आहे का इकडे समुद्र आहे? जगाच्या नकाशामध्ये राईट साईडला समुद्र आहे का लेफ्टला समुद्र आहे? वरती समुद्र आहे का खाली समुद्र आहे? समजा आपण भारताचा मॅप बघतोय, इंडियाच्या राईटला समुद्र आहे का लेफ्टला समुद्र आहे? आणि समुद्र तोच भेटतोय परत एकदा समुद्र एकमेकांना. म्हणजेच इन्फिनिटी राईटला आहे का लेफ्टला आहे? दोन्हीकडे आहे. एक पॉझिटिव्ह इन्फिनिटी आहे, एक निगेटिव्ह इन्फिनिटी आहे. तुम्ही जर इकडून राईटला गेला तर प्लस इन्फिनिटी, इकडे गेला तर मायनस इन्फिनिटी, असं काहीतरी विचार करू शकता का? हे बघा, थोडक्यात असं की किंवा ते लेफ्ट राईट झालं ना, दोन डायरेक्शन झाल्या. ऍक्च्युली एकाच डायरेक्शन मध्ये तुम्हाला हे सांगायचं की प्लस इन्फिनिटी आहे का मायनस इन्फिनिटी ना. हा, असं काहीतरी दाखवायचंय, ते थोडंसं चुकतंय. बरं, मी सांगेन तुम्हाला नंतर. एवढं परत एकदा आपण त्याच पॉईंटवर येऊया. 90 डिग्रीला टॅनची व्हॅल्यू काय आहे, इन्फिनिटी आहे, एवढं क्लिअर आहे. आता इन्फिनिटी व्हॅल्यू 0, इथे टॅनची व्हॅल्यू 0 आहे आणि इथे इन्फिनिटी आहे, याचा अर्थ 0 to इन्फिनिटी पॉझिटिव्हच असणार आहे. सेकंड क्वाड्रंटमध्ये इथे टॅनची व्हॅल्यू किती आहे, 0 आहे आणि इथे किती आहे, इन्फिनिटी आहे, बरोबर. म्हणजेच इन्फिनिटी टू 0 होणार आहे. इन्फिनिटी टू 0 म्हणजे कोणत्या व्हॅल्यू? इन्फिनिटी टू 0 म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू का निगेटिव्ह व्हॅल्यू? दोन्ही पण होऊ शकतात ना. पण सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन पॉझिटिव्ह असतो का निगेटिव्ह? निगेटिव्ह असतो. म्हणल्यानंतर ती इन्फिनिटीची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असणार का निगेटिव्ह असणार, जी टॅन मध्ये असेल? निगेटिव्ह असेल. ऍक्च्युली तुम्हाला हे कशावरून समजेल माहितीये, ग्राफवरून समजेल, खूप चांगलं समजेल. तुम्हाला ग्राफ आठवतोय का टॅनचा? आता इथे जागा पण नाहीये. कशामुळे? हा, ठीक आहे, आपण ग्राफ बघूया. एवढ्या जागेत ग्राफ बघूया. 0 इथे आणि 90 इथे आणि इथे 180 आहे. सांगा ग्राफ टॅनचा कसा असतो? टॅन 0 ची व्हॅल्यू काय? 0. आणि टॅन 90 काय? इन्फिनिटी. म्हणजेच हा ग्राफ असा होता का? त्यानंतर 90च्या पुढे 180 पर्यंत टॅन 180 ची व्हॅल्यू किती? 0. म्हणजे हा पॉइंट. आणि 180च्या पुढे 270 घेऊया, 270 पण घेऊया. मग हा ग्राफ असा होता का? आठवतंय का? आणि याच्या पुढे 180 पासून 270 कडे टॅन 0 0 आणि टॅन 270 किती? इन्फिनिटी. मग हा असा ग्राफ होता का? आणि इथे -90 कडे कसा होता? तर असा होता. हे कसं? तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये टॅन काय असतो? पॉझिटिव्ह. दिसतोय का पॉझिटिव्ह?
त्यानंतर सेकंडमध्ये निगेटिव्ह दिसतोय का? एक्स ॲक्सिसच्या खालच्या व्हॅल्यू म्हणजे निगेटिव्ह वाय ॲक्सिस, वाय कॉर्डिनेट म्हणजे टॅनची व्हॅल्यू. टॅन काय असणार आहे? सेकंड क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असणार आहे. थर्डमध्ये टॅन काय? थर्डमध्ये दिसतोय का पॉझिटिव्ह? फोर्थमध्ये हा फोर्थच ना, 0 to -90 म्हणजे खाली आल्यावर, म्हणजेच फोर्थ क्वाड्रंटमध्ये टॅन काय दिसतोय? निगेटिव्ह. आता बघा इथे टॅन 0ची व्हॅल्यू 0 आहे. 0च्या राईटला टॅन काय? पॉझिटिव्ह आहे, इन्क्रीज होतोय. आणि 0च्या लेफ्टला टॅन काय होतोय? इन्क्रीज होतोय. इकडून इकडे इन्क्रीज होतोय, पण 0 to 90 कडे जाताना टॅन डिक्रीज होतोय, म्हणजे इथे व्हॅल्यू काय? निगेटिव्ह आहे. एवढं क्लिअर आहे? आता महत्वाचं 90ला टॅनची व्हॅल्यू काय दिसते? प्लस इन्फिनिटी दिसते का मायनस इन्फिनिटी दिसते? दोन्ही पण आहे, कळतंय? 90च्या अलीकडे काय आहे? 90च्या अलीकडे प्लस इन्फिनिटी, 90च्या पुढे मायनस इन्फिनिटी. बरोबर. म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये टॅन काय होतंय? इन्क्रीज होतंय 0 to प्लस इन्फिनिटी. आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये पण इन्क्रीज होतंय मायनस इन्फिनिटी टू 0. कळलं? म्हणजे इथे पण इन्क्रीज होणार आहे मायनस इन्फिनिटी टू 0. मागे आपण चार्ट लिहिलं होतं ते दुसरं काय लिहिलं होतं का? बर, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. बरोबर. हे 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 लिहिलं होतं की निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह होतं, म्हणजे इन्क्रीज होतं. मायनस इन्फिनिटी टू 0 होतं. कोणत्या क्वाड्रंटमध्ये? सेकंडमध्ये. आणि थर्डमध्ये काय होणार सांगा? थर्डमध्ये 0 to प्लस इन्फिनिटी, इन्क्रीज होणार. फोर्थमध्ये काय होणार? फोर्थमध्ये इथे पण इन्क्रीज होतोय. टॅन इज ऑलवेज इन्क्रीजिंग, मायनस इन्फिनिटी टू 0 होणार. कळतंय का? हां, आता सांगा कन्फ्युजन कुठे होतंय? ग्राफवरून समजतंय का? फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सांगा इन्क्रीजेस फ्रॉम प्लस इन्फिनिटी. सेकंड क्वाड्रंटमध्ये इन्क्रीजेस का डिक्रीजेस? एवढं सांगा. अरे डिक्रीजेसचा ग्राफ असा असतो, असा असतो, असा असतो, असा कधी नसतो. इन्क्रीजिंग आहे हे ग्राफ, इन्क्रीजिंग आहेत. हा जो ग्राफ आहे असा असा असा, हे सगळे इन्क्रीजिंग ग्राफ आहेत. आणि हा ग्राफ इन्क्रीज होताना दिसतोय. कशाची व्हॅल्यू वाढते माहिती आहे? वायची व्हॅल्यू वाढते. हे वरती वरती जातोय म्हणजे कुठली व्हॅल्यू वाढते? एक्सची व्हॅल्यू वाढवली का वायची व्हॅल्यू वाढते. याला म्हणतात इन्क्रीजिंग. याच्याऐवजी असा ग्राफ असेल तर याला म्हणतात डिक्रीजिंग. म्हणजे राईट साईडला जाताना वायची व्हॅल्यू, हाईट काय होते? कमी होते. एक्स वाढतोय पण हाईट कमी होते, म्हणजेच वाय कमी होतोय, याला म्हणतात डिक्रीजिंग. इथे पण एक्स इन्क्रीज होतोय, वाय डिक्रीज होतोय. हे ग्राफमध्ये अजून एकदा आपण ग्राफ बघूया, त्यावेळेस अजून परत मी समजून सांगेन की इन्क्रीजिंग डिक्रीजिंग म्हणजे काय. पण इथे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये 0 पासून प्लस इन्फिनिटी होते म्हणजे इन्क्रीज होते. त्यानंतर सेकंडमध्ये इथे किती व्हॅल्यू आहे? 90ला मायनस इन्फिनिटी आहे. आणि 180ला किती आहे? 0 आहे. म्हणजे इन्क्रीज होते का डिक्रीज होते? एवढं कळतंय तुम्हाला? 0 पेक्षा मोठी व्हॅल्यू प्लस इन्फिनिटी आहे आणि मायनस इन्फिनिटी पेक्षा मोठी व्हॅल्यू 0 आहे. म्हणजेच मायनस इन्फिनिटी टू 0 होत असेल तर ती काय होते? इन्क्रीज होते. राईट साईडला जसं जाऊ तशी इन्क्रीज होते. 0 टू प्लस इन्फिनिटी काय होते? इन्क्रीज होते. तसंच आहे फक्त. कळलं? मग ग्राफवरून कळतंय का याच्यावरून कळतंय? ह्याच्यावरून पण कळलं पाहिजे की रे, का नाही कळत आहे? बर, फर्स्ट क्वाड्रंट आता बघूया शेवटचं. आता आपण ह्याच्यावरून समजून घेऊया. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये इथे टॅनची व्हॅल्यू किती आहे? 0. इथे किती आहे? इन्फिनिटी. फर्स्टमध्ये पॉझिटिव्ह असते म्हणजे 0ची काय होणार? प्लस इन्फिनिटी. त्यानंतर सेकंडमध्ये टॅन निगेटिव्ह असतो. इथे 0 आहे, इथे इन्फिनिटी आहे. याचा अर्थ ही 0 कडे जायचंय आपल्याला. कुठून जाणार? सेकंड क्वाड्रंटमध्ये जाताना कुठून जाणार? मायनस इन्फिनिटी कडून 0 कडे जाणार. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये 0 कडे जायचंय का 0 पासून जायचंय? 0 पासून इन्फिनिटी कडे जायचंय.
0 टू इन्फिनिटीकडे जायचंय म्हणजे पॉझिटिव्ह असेल फर्स्ट क्वाड्रंटमध्ये टॅन, तर 0 टू प्लस इन्फिनिटी पॉझिटिव्ह असणार. म्हणून फर्स्ट क्वाड्रंटमध्ये 0 टू प्लस इन्फिनिटी, इन्क्रीजेस फ्रॉम 0 टू प्लस इन्फिनिटी. सेकंडमध्ये इन्फिनिटी आहे, इथे 0 आहे, म्हणजे इन्फिनिटीकडून 0कडे जायचंय. दोन पद्धतीनं जाता येतं, प्लस इन्फिनिटी टू 0, मायनस इन्फिनिटी टू 0. पण सेकंड क्वाड्रंटमध्ये टॅन निगेटिव्ह असतो, म्हणजेच कुठे येणार, मायनस इन्फिनिटी टू 0, म्हणजेच मायनस इन्फिनिटीकडून 0कडे जाणार. सेकंड क्वाड्रंटमध्ये टॅन इन्क्रीजेस फ्रॉम मायनस इन्फिनिटी टू 0. थर्ड क्वाड्रंटमध्ये सांगा, आता व्यवस्थित बघून विचार करून सांगा, थर्डमध्ये काय होणार. इन्क्रीज तर होणार, चारीकडे इन्क्रीज होणार, पण इथे किती आहे, 0 आहे, आणि इथे किती आहे, इन्फिनिटी. आणि थर्ड मध्ये टॅन काय असतो, पॉझिटिव्ह. म्हणजे 0 ची इन्फिनिटी होत असेल तर 0 ची प्लस इन्फिनिटी होणार का 0 चं मायनस इन्फिनिटी होणार. का तर टॅन थर्ड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो, म्हणून 0चा सगळ्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह असणार आहे टॅनच्या, म्हणून 0 ची प्लस इन्फिनिटी व्हॅल्यू होणार. म्हणजे इन्क्रीज होणार का डिक्रीज होणार, इन्क्रीजेस फ्रॉम काय, 0 टू प्लस इन्फिनिटी, इन्क्रीजेस फ्रॉम 0 टू प्लस इन्फिनिटी. ठीक आहे. फोर्थ क्वाड्रंट सांगा, शेवटचा रिझल्ट चौथ्या क्वाड्रंट मध्ये. हा सांगा पटकन. इथे इन्फिनिटी आहे, इथे 0 आहे, आणि इथे टॅन निगेटिव्ह असतो. इन्फिनिटीची 0 होते, टॅन निगेटिव्ह असतो, म्हणजेच प्लस इन्फिनिटी टू 0 होणार का मायनस इन्फिनिटी कडून 0 होणार. टॅन निगेटिव्ह असेल तर मायनस इन्फिनिटी टू 0, म्हणजे फोर्थ क्वाड्रंट मध्ये इन्क्रीज होणार, पण कुठून कुठे, मायनस इन्फिनिटी पासून 0 कडे, म्हणजेच इन्क्रीजेस फ्रॉम मायनस इन्फिनिटी टू 0. ठीक आहे. आणि मग टॅन झालं. कॉटचं सांगा. आता तुम्हाला विचार करता येतोय, ग्राफ आठवतोय का, टॅनचा असा इन्क्रीज होता ग्राफ होता, तर कॉटचा असा डिक्रीज होता. सेम तसंच होता, फक्त हा इन्क्रीज होणारा ग्राफ आणि हा डिक्रीज होणारा ग्राफ. किंवा व्हॅल्यू बघून सांगा मला कॉटचं काय होणार. इथे व्हॅल्यू सगळ्या दिलेल्या आहेत, टॅनच्या पण दिल्यात, कॉटच्या पण दिल्यात. कॉट सांगा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये काय होणार, पटकन. इन्क्रीज होणार का डिक्रीज होणार. कॉट 0 ची व्हॅल्यू किती, इन्फिनिटी, प्लस पण मायनस पण. कॉट पाय किती, इन्फिनिटी, प्लस पण मायनस पण. कॉट 90 किती, 0. कॉट 270 किती, 0. ठीक आहे. आता इथून पुढे जाऊया. कॉट 0 किती, इन्फिनिटी, आणि कॉट 90 किती, 0. मग इन्फिनिटी कडून 0 व्हायचं, मग मायनस इन्फिनिटी टू 0 का प्लस इन्फिनिटी टू 0. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कॉट काय असतो, पॉझिटिव्ह असतो, म्हणजेच प्लस इन्फिनिटी टू काय असणार आहे, 0. म्हणजेच कॉट प्लस इन्फिनिटी आहे ती व्हॅल्यू होणार 0. म्हणजेच इन्क्रीज होणार का डिक्रीज होणार, डिक्रीजेस फ्रॉम. हा सेकंड मध्ये सांगा, इथे 0 आणि इथे इन्फिनिटी. सेकंड मध्ये कॉट काय असतो, निगेटिव्ह. मग इन्फिनिटी टू 0 होत असेल तर प्लस इन्फिनिटी टू 0 का मायनस इन्फिनिटी टू 0 होणार आहे. सॉरी, 0चं इन्फिनिटी होणार आहे ना. इथे कॉट किती आहे, 0 आहे, 0चं इन्फिनिटी होणार आहे. पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, म्हणजे 0 टू प्लस इन्फिनिटी होणार का 0 टू मायनस इन्फिनिटी होणार. सेकंड क्वाड्रंट मध्ये मायनस इन्फिनिटी, का तर कॉट सेकंड मध्ये निगेटिव्ह असतो. म्हणजे इन्क्रीज होणार का डिक्रीज होणार, 0 टू इन्फिनिटी झाली, मायनस इन्फिनिटी म्हणजे डिक्रीजेस फ्रॉम. थर्ड मध्ये सांगा पटकन. थर्ड मध्ये इथे किती आहे, इन्फिनिटी आहे, आणि इथे किती आहे, कॉट 0 आहे, आणि थर्ड मध्ये कॉट काय असतो, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, पॉझिटिव्ह असतो. म्हणजे इन्फिनिटी टू 0 होताना
प्लस इन्फिनिटी टू 0 होणार का मायनस इन्फिनिटी टू 0 होणार? थर्ड मध्ये कॉट पॉझिटिव्ह असतो म्हणजेच प्लस इन्फिनिटी टू 0 होणार. बरोबर, म्हणजेच इन्क्रीज होणार का डिक्रीज होणार? प्लस इन्फिनिटीची 0 झाली म्हणजे कमी झाली म्हणजे डिक्रीज होणार. डिक्रीजेस फ्रॉम काय 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 हा टॅन. अरे मगाशी ग्राफ नाही का बघितला? टॅनचा सगळा वाढणारा ग्राफ होता आणि मग कॉटचा तुम्ही बघितला तर तो डिक्रीज होणारा ग्राफ असणार आहे. सगळीकडे डिक्रीज होतं. शेवटचं सांगा फोर्थ क्वाड्रंट मध्ये डिक्रीजेस फ्रॉम 3π/2 ला कॉट किती आहे? इथे कॉट इथे 0 आहे आणि इथे इन्फिनिटी होत आहे. आणि कॉट फोर्थ क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? निगेटिव्ह म्हणजे 0 टू प्लस इन्फिनिटी का 0 टू मायनस इन्फिनिटी? बरोबर, 0 पासून इन्फिनिटीकडे असं पण जाता येतं, असं पण जाता येतं. इकडे जायचंय का तर कॉट काय असतो फोर्थ मध्ये? निगेटिव्ह असतो. म्हणून 0 टू मायनस इन्फिनिटी होताना डिक्रीज होतं. ठीक आहे. सेकचं सांगा, सेकचं पटकन. सेक 0 ची व्हॅल्यू किती? कॉस 0 1 म्हणजे सेक 0 पण 1. कॉस 90 0. सेक 90 पण इन्फिनिटी. म्हणजे 0 टू काय आलं? बरोबर, 0 टू इन्फिनिटी ना सेक. 0 टू प्लस इन्फिनिटी का 0 टू मायनस इन्फिनिटी? 0 कडून प्लस पण जाता येतं, मायनस पण. पण फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सेक काय असतो? पॉझिटिव्ह. म्हणून 0 टू प्लस इन्फिनिटी. इन्क्रीज का डिक्रीज? इन्क्रीजेस फ्रॉम. सेकंड मध्ये सांगा, सेकंड मध्ये क्वाड सेक इथे प्लस इन्फिनिटी आहे आणि इथे किती आहे? सेक. हा, आता नंबर लाईन वरती अजून एक मेंबर वाढला आपला, +1 आणि इकडे -1. आता इथे किती आहे? इन्फिनिटी. इन्फिनिटी कडून इथे काय होत आहे? -1 होते. मग इन्फिनिटी कडून -1 असं पण येता येतं, इकडे पण येता येतं. पण इथे सेक काय असतो? निगेटिव्ह असतो. म्हणजे मायनस इन्फिनिटी. सेकच्या व्हॅल्यू मग या असणार का या असणार? या असणार. सेक निगेटिव्ह येते सेकंड मध्ये. म्हणजेच मायनस इन्फिनिटी टू काय होणार आहे? -1. इथे -1 होते म्हणजेच इन्फिनिटी टू -1, मायनस इन्फिनिटी टू -1. हा, काय शंका आहे? हे बघ, प्लस इन्फिनिटी टू -1 जर होत असेल, बघा लक्ष द्या, प्लस इन्फिनिटी टू -1 होऊ शकते. पण प्लस इन्फिनिटी कडून -1 कडे जाताना रस्ता कसा आहे बघा. प्लस इन्फिनिटी कडून अगोदर +1 येणार, नंतर 0 येणार, म्हणजे या सगळ्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू येणार. निगेटिव्ह कोणत्या येणार? एवढेच येणार. कळतंय? नाही कळलं, परत सांग. हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ, इथे अगोदर हे कन्फर्म करायला लागेल की इथे सेकची व्हॅल्यू किती आहे? सेकची व्हॅल्यू किती आहे? इन्फिनिटी आहे. इथे सेकची व्हॅल्यू किती आहे? इन्फिनिटी आहे. बरोबर आहे. आणि इथे सेकची व्हॅल्यू किती आहे? -1. आणि मग प्लस इन्फिनिटी का मायनस इन्फिनिटी आहे? तर या साईडनी जाताना, फर्स्ट क्वाड्रंट कडून जाताना इथे प्लस इन्फिनिटी आहे आणि सेकंड क्वाड्रंट कडून इकडे काय आहे? मायनस इन्फिनिटी आहे. का तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशो पॉझिटिव्ह असतात, म्हणून सेक पण पॉझिटिव्ह आहे. इथे मात्र सेकंड मध्ये काय पॉझिटिव्ह असतो? साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतो. म्हणजे इथे कुठली व्हॅल्यू असणार आहे? मायनस इन्फिनिटी असणार आहे. एवढं कळलं का? बापरे, तुमचा हेडफोन बंद होता आणि मी सगळं सांगितलं पिक्चर. हा, परत विचारा. हा, परत एकदा. इथे सेकची व्हॅल्यू इन्फिनिटी आहे, बरोबर आहे. प्लस इन्फिनिटी का मायनस इन्फिनिटी? तर 0 कडून 90 कडे जाताना प्लस इन्फिनिटी, पण 180 कडून 90 कडे जाताना मायनस इन्फिनिटी. एवढं क्लिअर आहे?
का तर सेकची व्हॅल्यू फर्स्ट क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असते आणि सेकंडमध्ये निगेटिव्ह असते. मग सेकंडमध्ये जर निगेटिव्ह असेल तर 90ला सेक प्लस इन्फिनिटी कसा घेणार तुम्ही? मायनस इन्फिनिटी घेणार. बरोबर आहे. म्हणजेच इथे सेकची व्हॅल्यू प्लस इन्फिनिटी कुठे? 0 to 90 कडे जाताना, आणि 90 to 180 कडे जाताना पटकन ती काय होते? प्लस इन्फिनिटीच्या ऐवजी मायनस इन्फिनिटी कडून इन्क्रीज होते. बरोबर. किंवा डिक्रीज होत असेल तर प्लस इन्फिनिटी कडून डिक्रीज होते किंवा मायनस इन्फिनिटी कडून इन्क्रीजच होणार आहे. मायनस इन्फिनिटी कडून इन्क्रीज होणार आहे. कसं आहे बघूया आपण. मग आता मला सांगा, जर इथे मायनस इन्फिनिटी आहे आणि इथे -1 होते, म्हणजेच मायनस इन्फिनिटी टू -1 इन्क्रीज का डिक्रीज? मायनस इन्फिनिटी इकडे नंबर लाईन वरती आणि -1 इथे, म्हणजेच राईट साईडला जाताना नंबर लाईन वरती व्हॅल्यू वाढत जातात, म्हणजेच इन्क्रीज होते. कळतंय? मायनस इन्फिनिटी म्हणजे खाली, -1 वरती, त्याच्यावरती 0, त्याच्यावरती +1 आणि त्याच्यावरती एकदम प्लस इन्फिनिटी. पोझिशन कळते वाय ऍक्सिस वर? सांगा आता. मग इन्क्रीज होते का डिक्रीज होते सेकंड क्वाड्रंट मध्ये? इन्क्रीजेस फ्रॉम. थर्ड क्वाड्रंट सांगा. थर्ड क्वाड्रंट मध्ये इथे टॅनची व्हॅल्यू सेकची व्हॅल्यू काय आहे? -1 आणि इथे काय? सेक इन्फिनिटी आहे. आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये सेक पॉझिटिव्ह असतो का निगेटिव्ह? निगेटिव्ह असतो. म्हणजे -1 कडून कुठे जाणार आहे? मायनस इन्फिनिटी कडे जाणार आहे. म्हणजे -1 टू मायनस इन्फिनिटी. इन्क्रीज का डिक्रीज? -1 कडून लेफ्टला जाताना डिक्रीज होते व्हॅल्यू, म्हणजेच डिक्रीजेस. फ्रॉम -1 टू मायनस इन्फिनिटी. आणि शेवटचा फोर्थ क्वाड्रंट, इथे सेकची व्हॅल्यू इन्फिनिटी आहे आणि इथे सेकची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. cos 0 1 म्हणजे सेक पण 1, म्हणजेच इन्फिनिटी टू 1 होते. आणि सेक आणि कॉस फोर्थ क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो, म्हणजेच इथे प्लस इन्फिनिटी कडून काय होणार आहे? 1 होणार आहे. हे ग्राफ मध्ये अजून चांगलं हा चार्ट समजणार आहे तुम्हाला, पण इथे जागा नाही म्हणून मी ग्राफ काढत नाही, नाहीतर पटकन ग्राफ पण काढता आला असतं. सांगा, इन्क्रीज होते का डिक्रीज होते? मग कुठून कुठे होते? 1 होते. कशापासून? मायनस इन्फिनिटी का प्लस इन्फिनिटी येते? सेक. कारण फोर्थ क्वाड्रंट मध्ये सेक पॉझिटिव्ह असतो, म्हणजेच इथे इन्फिनिटी दोन्ही पण आहेत, हे तर कळालंय आपल्याला. मायनस इन्फिनिटी का प्लस इन्फिनिटी टू 1. मग प्लस इन्फिनिटी टू 1 म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. आणि फोर्थ मध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतात, म्हणजे प्लस इन्फिनिटी पासून 1 होते, म्हणजेच इन्क्रीज होते का डिक्रीज होते? डिक्रीजेस फ्रॉम. शेवटचा कोसेक राहिला. फर्स्ट क्वाड्रंट सांगा कोसेकचा. 2 मिनिटात संपूया. तुम्ही पटकन सांगितलं तर विषय येत नाही. साईनची व्हॅल्यू इथे 0 असते, म्हणजे कोसेकची व्हॅल्यू इन्फिनिटी. इथे कोसेक इन्फिनिटी, इथे कोसेक 1, इन्फिनिटी टू 1. आणि फर्स्टमध्ये साईन आणि कोसेक सगळे पॉझिटिव्ह असतात, म्हणजेच प्लस इन्फिनिटी टू +1 येणार. प्लस इन्फिनिटी टू +1 म्हणजेच इन्क्रीज होते का डिक्रीज होते? प्लस इन्फिनिटी टू +1. ठीक आहे, डिक्रीज होते. सेकंड क्वाड्रंट, लगेच सेकंड सांगा. सेकंडमध्ये इथे 1 आहे, कोसेकची व्हॅल्यू पण साईनची व्हॅल्यू पण. साईन आणि कोसेक दोन्ही 1 आहे आणि इथे काय आहे? इन्फिनिटी आहे. आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन आणि कोसेक काय असतो? निगेटिव्ह असतो, म्हणजेच 1 ची इन्फिनिटी होणार आहे, ती निगेटिव्ह इन्फिनिटी होणार का पॉझिटिव्ह इन्फिनिटी होणार 1 पासून? हो, सेकंड मध्ये पॉझिटिव्ह असतो, म्हणजे 1 टू प्लस इन्फिनिटी होणार, म्हणजे 1 पासून प्लस इन्फिनिटी. इन्क्रीज का डिक्रीज? इन्क्रीज होणार. ठीक आहे, नंतर लिहित होते.
थर्ड क्वाड्रंटमध्ये इथे प्लस इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी दोन्ही पण आहे. थर्डमध्ये टॅन काय कोसेक निगेटिव्ह असतो. थर्डमध्ये कोसेक निगेटिव्ह असतो आणि इथे कोसेकची व्हॅल्यू किती आहे? -1. साईनची व्हॅल्यू -1 आहे म्हणजे कोसेकची पण व्हॅल्यू काय असणार आहे? -1. म्हणजेच आणि थर्डमध्ये कोसेक काय असतो? निगेटिव्ह असतो. म्हणजे निगेटिव्ह इन्फिनिटी टू -1 का प्लस इन्फिनिटी टू -1 असणार? निगेटिव्ह इन्फिनिटी टू -1 म्हणजे सगळ्या व्हॅल्यू निगेटिव्ह आहेत. बरोबर. म्हणजे मायनस इन्फिनिटी टू -1 इन्क्रीज होते. बरोबर. हां बरोबर आहे. मायनस इन्फिनिटी टू -1 मायनस इन्फिनिटी पासून एक मिनिट नाही दिसत आहे. एक मिनिट थांबा. हां आता दिसतोय का? काय कॅमेरा? अरे कुठं गेला व्हिडिओ माझा? बंद आहे ना? बंद न करताच बंद कसं काय झालाय? एक मिनिट. कंटाळला काय? थांबा जरा. हां दिसतोय का? हां ठीक आहे. काहीतरी चुकतंय रे. 1 to प्लस इन्फिनिटी कशाची व्हॅल्यू? थर्ड क्वाड्रंट ना? अरे 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 काय सांगितलं? थर्डमध्ये काय आहे? कोसेकची व्हॅल्यू इथे 0 आहे. इन्फिनिटी आहे. इन्फिनिटी टू -1 म्हणजे मायनस इन्फिनिटी टू -1. बरोबर आहे. बरोबर. आणि शेवटचा फोर्थ क्वाड्रंट सांगा. -1 टू इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी कारण कोसेक इथे निगेटिव्ह आहे. -1 टू काय? मायनस इन्फिनिटी. बरोबर आहे. हां आता इन्क्रीज होते का डिक्रीज होते ते सांगा. प्लस इन्फिनिटी टू 1 म्हणजे इन्क्रीज का डिक्रीज? डिक्रीजेस फ्रॉम प्लस इन्फिनिटी टू 1. त्यानंतर 1 टू प्लस इन्फिनिटी म्हणजे इन्क्रीजेस फ्रॉम 1 टू इन्फिनिटी. मायनस इन्फिनिटी टू -1 इन्क्रीजेस फ्रॉम मायनस इन्फिनिटी टू -1 आणि -1 टू मायनस इन्फिनिटी डिक्रीजेस फ्रॉम -1 टू -1. दोन क्वाड्रंट मध्ये कोसेक डिक्रीज होत आहे आणि 2 क्वाड्रंट मध्ये इन्क्रीज होत आहे. एकदा इथे डिक्रीज होत आहे परत इन्क्रीज होत आहे आणि इथे इन्क्रीज होऊन परत डिक्रीज होत आहे. असं काहीतरी आहे. हे ऍक्च्युली ग्राफ कसे आहेत माहिती आहे कोसेकचे? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये प्लस इन्फिनिटी कडून 1 डिक्रीज होतं. सेकंड क्वाड्रंट मध्ये 1 टू प्लस इन्फिनिटी इन्क्रीज होतं. त्यानंतर थर्ड क्वाड्रंट मध्ये मायनस इन्फिनिटी टू -1 आणि -1 टू मायनस इन्फिनिटी असे ग्राफ बघितलेत आपण. लक्षात असेल तर बघा. आणि सेकचा पण ग्राफ असाच आहे. +1च्या वरती आणि -1च्या खाली.